हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. मागच्या काही दिवसापासून आषाढी वारीनिमित्ताने आपण संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची काही चर्चा करीत आहोत. रेग्युलरली आपण भगवद्गीता घेत असतो. भगवद्गीता कशी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिकली फॉलो करायचं ते आपण शिकवत असतो. पण जे संत वाङ्मय आहे महाराष्ट्रातलं, तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेलं गाथा आहे. गाथ्याला पंचमवेद म्हटलं जाते. का बरं? तर याचे बरेच अभंग भगवद्गीता आणि भागवताचे श्लोकाशी समन्वय साधायला खूप मदत होते. सारखेच आहेत ते. खाली ते संस्कृतमध्ये आहेत आणि हे मराठीमध्ये आहेत. पण ह्या अभंगांना आपल्या जर प्रॅक्टिकली जीवनामध्ये पाहिलं, अध्यात्म करताना एक ध्यानात ठेवायचं, सेंटिमेंटल नसलं पाहिजे, तर फिलॉसॉफिकल तत्त्वावर अध्यात्म असलं पाहिजे. आणि तुकाराम महाराज दोन्ही गोष्टीचं समन्वय खूप सुंदर प्रकारे ह्या अभंगातून वर्णन करतात. विशेष करून त्यांचं धर्माबद्दल, भक्तीबद्दल असलेलं प्रखाड मत त्यांच्या अभंगातून म्हटलं जाते. तर आजचा आपण जो विषय किंवा अभंग निवडलेला आहे, तो महाराजांचा अतिशय की तुकाराम महाराज आले कशासाठी ह्या संसारामध्ये. प्रत्येक जणाचा एक काहीतरी पर्पज असतो लाईफमध्ये. आपल्या जीवनात बी पर्पज असतो आणि म्हणून महान व्यक्तींचा काहीतरी पर्पज असतो. ते पर्पज काय घेऊन आलेले आहेत आपल्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. ते समजणं महत्त्वाचं आहे. आणि तो पर्पज कसा त्यांनी सांगितलेला आहे, त्यांचं ध्येय काय सांगितलेलं आहे, त्यांच्या अभंगातून, त्यांच्या वाणीतून त्याने तो प्रकट केलेला आहे. तर तुकाराम महाराज एक अभंग सांगतात की आम्ही कशासाठी आलेलो आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. काय? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. आमचं हेच काम आहे. काय? बीज वाढवावे नाम, भगवंताचं नाम वाढवा. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भार तुका म्हणे सांग थोर. ह्या चार चरणाच्या अभंगामध्ये महाराज खूप क्लिअर करतात की आम्ही काय कशासाठी आलेलो आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. नेमकं धर्माचं पालन काय? धर्म म्हणजे सामाजिक लेवलला हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई किंवा मराठा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे नाही आहे. धर्म म्हणजे काय? की जो धर्म भगवंताकडे घेऊन जातो त्याला धर्म म्हणतात. जसं साखरेचा गुणधर्म गोडपणा देणं, मिठाचा गुणधर्म खारटपणा देणं, मिरचीचा गुणधर्म तिखटपणा देणं. मिरची जर गोड लागलं तिचा अधर्म म्हटलं जाईल, साखर जर कडू लागली तर तिचा अधर्म म्हटलं जाते. तसा प्रत्येकाचा एक धर्म असतो. तसा मनुष्याचा धर्म काय आहे? धर्माचे पालन. धर्म म्हणजे काय? आपल्या भागवतात सांगितलेलं आहे, जेव्हा 6व्या स्कंदामध्ये यमदूत नाही का आपल्या विष्णुदूत आपलं यमराज आपल्या यमदूतांना सांगतात की धर्मंतु साक्षात भगवत परिणित. जो धर्म भगवत परिणितकडे किंवा भगवत चेतनेकडे घेऊन जातो त्याला धर्म म्हटल्या जाते. जे बॉडीले धर्म आहेत ना, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी ज्ञानी अज्ञानी, हे बॉडीली लेवलला तुम्ही जेवढे धर्म फॉलो करतात, तर भगवंत गीतेमध्ये यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारता, मी धर्माची स्थापना करायला येतो. 4थ्या अध्यायामध्ये भगवंत धर्माची स्थापना करायला, आणि शेवटच्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं तम सर्व पापे मोक्षामि मोक्षामि मा शुच्य. तू सर्व धर्माचा त्याग कर, मला शरण ये, मी तुला सर्व पाप. म्हणजे इथं भगवंत 4थ्या अध्यायामध्ये धर्मस्थापन करायला सांगतात आणि 18व्या अध्यायात सोडायला सांगतात. तो कोणता? तर धर्म म्हणजे काय? जे भगवंतापासून विमुख झालेले आहेत अशा लोकांना परावर्तित करण्यासाठी धर्माचे तत्व भगवंत करतात. आणि 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी जे धर्म सांगितले आहेत की जे शारीरिक स्तरावर आणि सो कॉल भौतिक स्तरावरले जे धर्म तुम्ही धरून ठेवलेले आहेत, जातीचे, धर्माचे, शरीराचे, पदाचे, गुणाचे, ज्ञानाचे, भगवंत म्हणतात हे सो कॉल धर्म त्याग कर. कारण ह्या धर्मानं जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये हे धर्म प्रॉब्लेम आणणार आहेत. पण वास्तविक धर्म तुम्हाला 2 गोष्टी देणार, सुख, समाधान, शांती आणि भगवत प्राप्ती देणार आहे. आणि म्हणून इथं धर्माचं जे पालन सांगितलेलं इथं तुकाराम महाराज सांगितलेलं आहे की धर्माचे पालन काय? धर्मंतु साक्षात भगवत परिणित. जो धर्म साक्षात भगवत परिणितीकडे घेऊन जातो त्याला खरं धर्म म्हटलं जाते. एवढंच नाही तर इथे त्या धर्माला प्रमाणित कोण केलेले? कोणती, जसं मायक्रोसॉफ्टमध्ये चांगला बेस्ट विंडो कोण सांगू शकतो? त्या कंपनीचा, त्या मालकाचा ओनर सांगू शकतो. जसं बिल गेट्स की कोणता बेस्ट विंडो आहे.
तसं धर्मामध्ये सगळ्यात चांगलं विंडो कोणता आहे सगळ्या तत्वामध्ये, तर ते 12 महाजनांनी दिलेले. म्हणून 12 महाजन कोण आहेत? ते म्हणतात की स्वयंभू नारोदय शंभो कुमारो कपुलो मनु प्रल्हादो जनको भीष्म बलिर्वया सखी वयम द्वादशी विजानती धर्मम भागवत भटा गुह्यम विशुद्ध दुर्बोध्यम ज्ञात्वा अमृत अनुश्रुते. या श्लोकामध्ये 12 महाजनाचं नाव घेतलेलं आहे. कोणते? स्वयंभू नारद, म्हणजे स्वयंभू म्हणजे ब्रह्माजी. नारद मुनींचं इमेज कशी केलेली आहे टी व्हीच्या मालकमध्ये, डी सँटिनासारखी. नारायण किंवा तो पुढं भांडणं कळीचा नारद किंवा काहीतरी जोकिंग करणारा, त्या कॅरेक्टरला नाही का आपल्या हिंदू लोकांनी फार वाटोळं केलं. पण नारद मुनी हे भगवंताचे शक्तिवेश अवतार आहेत आणि दुसरं ते भक्तीचा प्रचार करतायत. पण अशा नारद मुनींच्या प्रती नारद मुनी कोण? ऑथेंटिक पर्सन आहेत धर्माच्या बाबतीत. दुसरं कोण आहे? स्वयंभू शंभू म्हणजे महादेव. कुमार म्हणजे 4 कुमार. त्याच्यानंतर कपिल कोण? कपिल देव नाही, कपिल मुनी, जे सांख्य योगाचे तत्वज्ञान आलेले. आणि माता देवतीला त्यांनी सांख्य योग सांगितले. त्याच्यानंतर आहे मनु, स्वयंभू मनु. प्रल्हाद महाराज म्हणजे हिरण्यकशिपूचे पुत्र. जनको म्हणजे सीतादेवीचे वडील जनक महाराज. भीष्म 12 महाजन भीष्म. बलिर्वयास बलिदेव आणि वयासकी म्हणजे सुखदेव गोस्वामी. हे काय दिलेले? द्वादश विजानत धर्म, याने धर्म सांगितलेला आहे. सुखदेव गोस्वामीने भागवताच्या माध्यमातून धर्म सांगितलेला आहे. भीष्मदेवाने महाभारतामध्ये धर्माचे तत्व सांगितलेले आहेत. आणि यमराज स्वतः धर्माचं स्वरूप आहे, त्यांनी सुद्धा धर्माचे तत्व 6व्या स्कंदामध्ये सांगितलेले. आणि तो काय सांगितलेलं 6व्या स्कंदामधून? धर्मम तो साक्षात भगवत. जे धर्म भगवान नारायणाकडे घेऊन जातात त्या धर्माचं पालन करायला सांगितलेलं आहे. आणि काय याला प्रमाण काय? तर याला म्हणतात वेदो प्रणिहितो तो धर्म अधर्मस्य द्विपरिहा. म्हणजे जो वेद धर्माची स्थापना करतो. वेद काय करताय की तुम्ही तुमची चेतना, तुमची कार्यपद्धती, तुमची साधना ईश्वराकडे घेऊन जातीये तर तो धर्म म्हटला जातोय. ती जर अनवॉन्टेड किंवा दुसरीकडे घेऊन जात असेल भगवंत सोडून, तर तो धर्म नाही म्हटला जात. काय आपल्या महाराष्ट्रामध्ये जो येतो मत तो पण ज्याला जे वाटतं ते करतंय. आया मन में चलतो पण शास्त्राचा काही थांगपाता नाही. सगळेजण सेंटिमेंटल लेवलला करतायत. कोणाला जर फिलॉसॉफिकल विचारलं तत्व, मी बऱ्याच वेळा पाहिलं कोणा केंद्रात जाताना लेडी त्या झाडाला फेऱ्या मारतात. दिवसभर जर फेऱ्या मारला काय फरक करणार तिच्या लाईफमध्ये? कर्मकांडामध्ये कसं झालं, आवळा देऊन भोपळा मागायची सवय पडलेली. श्रावण महिना 1 महिना श्रावण आणि बाकी महिने रावण. 9 दिवस दुर्गा आणि 11 दिवस माता लाव मुर्गा. याला धर्म नाही म्हणतात. याला नाही का सो कॉल्ड तथाकथित जे सांगितलेले. म्हणून इथे जे गुह्यम विशद विदुर्भद्ये ज्ञात्वा अमृतते म्हणजे भगवंताकडे घेऊन. बरं एवढंच नाही, वेदो नारायण साक्षात स्वयंभू भरती सव. जे वेद नारायणाकडे घेऊन जातात, नारायण वेदाकडे घेऊन जातात. इटर्नल डिपेंडन्स. म्हणून बुद्धाने काय केलं, पहिले वेदांना नकार दिला आणि नास्तिक तत्वांना स्टॅब्लिश केलं. कारण की वेदाच्या नावानं नाही का अधर्म चालत होता, पण त्या वेदाच्या धर्माचे तत्व कोणी सांगायला तयार नाही. आणि जे विद्वान व्यक्ती येतात, धर्माची लिडरशिप मानणारे येतात, पण त्यांना पण धर्माचे तत्व माहीत नाही. ते काय करतात, ओरिजिनल धर्मतत्व सांगितलं तर लोक नाही का आपली पूजा करायची सोडून देते, ईश्वराचीच करते. म्हणून काय करतात, जेवढं तुम्हाला अज्ञानात ठेवलं जात आहे तेवढं तुम्हाला नाही का फसविता येते. म्हणून इथे सगळ्यात मग धर्म रक्षिती इथे रक्षित. तुम्ही धर्माचं पालन केलं तर धर्म तुमचं पालन करेल, बॉडीला नाही. धर्म म्हणजे काय, आता इथं समजणं महत्वाचं आहे. धर्म म्हणजे दया, क्षमा, करुणा, दया, शांती आणि भगवंताने दिलेले तत्व पालन करणं, याला धर्म म्हणतात. जर तुमच्या आध्यात्मिक क्रियामध्ये दया येत नसेल, जीवाच्या प्रती, मनुष्याच्या प्रती दया, करुणा म्हणजे कंपॅशन ते असलं पाहिजे, क्षमा फर्गिनेस. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कोणी किती जरी म्हटलं तरी तुमच्याकडे दया असली पाहिजे. एकनाथ महाराज एकदा स्नानासाठी गेले होते. एक तांबूळ त्यांच्यावर खूप वेळा थुकला आणि प्रत्येक वेळा एकनाथ महाराज स्नान करायला गेले. आपण 1-2 वेळा थुकला असतं तर आपण काय केलं असतं, ऑनेस्टली सांगा. त्याला उचलून आदळलं असतं किंवा चपलाखाली हाणलं असतं. आपलं टॉलरन्स किती,
एक वेळा, दोन वेळा, तिसऱ्या वेळा नाही का, कोणी किती शांत असला तरी बराबर स्वभावामध्ये येतो तो. पण ओरिजिनल जे धर्माचे पालन करणार आहेत ते प्रत्यक्ष वेळा समा करतात. म्हणून इथे काय दिलेलं आहे की धर्मरक्षिते, तुम्ही धर्माचं तत्व पालन. म्हणून महाभारतामध्ये पांडवावर एवढा अन्याय अत्याचार झाला, पण कधी त्याने धर्माला कॉम्प्रोमाइज नाही केलं, अजिबात नाही. एवढे एक्स्ट्रीम त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स होते, पण एकदा सुद्धा धर्माबद्दल त्यांनी चुकीची गोष्ट नाही बोलल्या. की भगवंताला म्हटलं नाही, भगवंता एवढी तुझी भक्ती करतोय आणि एवढे प्रॉब्लेम आमच्या लाईफमध्ये. आपल्याकडे कसं 2-3 आपण थोडी भक्ती करतो आणि देवाला लगेच कंप्लेंट करतो, ए देवा असं का माझ्या लाईफमध्ये. पण इथे काय झालं, धर्मम तो साक्षी. आणि अशा धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही हे पालन करा, म्हणून भगवंत आपल्याला सांगतात, तुकाराम महाराज आपल्याला हे सांगतात की तुकाराम महाराज भगवंताचं मत सांगतात की धर्माचे पालन. जेव्हा तुम्ही धर्माचे पालन करता तेव्हा काय होईल, दुसरी गोष्ट ह्या धर्माच्या पालनातून नाही का, करणे पाखंड खंडन. आता पाखंड खंडन म्हणजे काय, जे पाप आहे, जे शास्त्राला सोडून आहे, शास्त्राला धरून आहे, म्हणजे श्रुती स्मृती पुराण आदी पंचरात्री विधिविना एकांतिक हरेर भक्ती उत्पातवी कल्पते. जे श्रुती स्मृती, श्रुती म्हणजे वेद ऐकणारे श्रवण, स्मृती म्हणजे उपनिषद, श्रुती स्मृती पुराण आदी, पुराण आदी म्हणजे 18 पुराण, आणि श्रुती स्मृती पुराण आदी पंचरात्री विधिना, हे ग्रंथ सोडून कोणी भक्ती करीत असेल तर समाजामध्ये उत्पात माजवतात. म्हणून बरेच लोक बघा, आपल्याकडे तत्वाचं काही माहीत नाही, पण लोक अध्यात्म करतात. घरात लोकांना विचारा, का हो तुम्ही अगरबत्ती का वावळतात, माहीत नाही. सगळे वावळता, मी म्हणतो, पण हे माहीत नाही किती वावळले पाहिजे, कोणत्या देवाला कशी वावळले पाहिजे, दिवा कोणता वावळला पाहिजे, कसा वावळला पाहिजे, नैवेद्य कसा बेसिक गोष्टीमध्येच राड आहे. मोठ्या गोष्टी मी तर सांगत नाही, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, ब्रह्मसत्य जगत मिथे, हे फिलॉसॉफी बोलल्यानंतर तो अर्धे निमा क्राऊड झोपी जातो. पण बेसिक गोष्टीमध्येच का करायचं. आता मी एक ठिकाणी गेलो होतो, त्यांच्या घरात देवारा होता आणि तो यजमान अगरबत्ती वावळत होता. म्हणलं का कोणा वाळलं, ते मला, महाराज ज्याला धूर भेटन त्यानं घेऊन टाका. मी एक अगरबत्ती ओवळली ना, ज्या देवाला भेटलं त्यानं घेऊन टाका. नैवेद्य म्हणलं मी ठेवलेलं आहे, ज्याला भूक लागली त्यानं खावा, नाही तर बाकी सोडून द्यावा. मुद्दा असा आहे की तुम्ही काय करतायत, फिलॉसॉफिकल काय. मी माझ्या घरामध्ये माझ्या आईवडिलाला कधी प्रश्न विचारायचं, हे का ते का, हे देव कोण आहेत, काय माहीत नाही. तुझ्या आजीने केले, आम्ही ते करतोय, ते आमच्या नंतर तू कर. प्रश्न विचारायचे नाही. घरच्यांना प्रश्न नाही, बाबा लोकांना विचारावं. बाबा लोक 4-5 पाठांतर करायचे, श्लोक अभंग पोपटासारखे बोलायचं, क्राऊड चेंज, तेच प्रवचन. ते बी उत्तर देत नाही. कारण घर गृहस्थीमध्ये असलेले साधू बऱ्याच वेळा नाही का संसारात एवढे त्यांचा एकच फोकस असतो की डोनेशन कसं भेटेल. म्हणून तुकाराम महाराज इथं काय सांगतात की जे यम शास्त्रजी वसुवर्ष दे कामकारता, जे शास्त्राला धरून नसेल ना, तर तुमची क्रिया, तुमचं कार्य, श्रम ही केवलम निरर्थक आहे. मला सांगा, तुमची कार्यात जर सिद्धी प्राप्त होत नसेल तर ते कार्य करून काय उपयोगाचं आहे. तुमच्या धर्माचे तत्व पालन करून तुमची भगवत चेतना, भगवंताच्या प्रति प्रेम वाढतं का, तुमचे अवगुण कमी होतात का, आणि दुर्गुण सद्गुण वाढ होतात का, हे जर असेल तर रिअल धर्म फॉलो करतायत. नुसतं वरचीवर धर्म पालन करतायत आणि तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या कार्यामध्ये फरक पडत नसेल ना, तर तुम्ही स्वतःला आणि समाजाला चीट करता आणि ईश्वराला चीट करता. तुम्हाला काय वाटतंय, मला काय वाटतं अजिबात महत्त्वाचं नाही. भगवंताला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. आणि भगवंताला कुठून सांगणार, येऊन काना सांगणार का. जसं आज मला एक 5:30 एक परिवार आला, ते म्हणले मैं 5 साल से ढूंढ रहे होते, 5 साल से मैं सोच रही थी आने, आज ठाकुर जी ने बुलाया इसलिए मुझे मैंने आया. जब तक ठाकुर जी का बुलावा नहीं आता तब तक मैं नहीं आती. म्हणजे असं झालं की जोपर्यंत नाशिकमध्ये समुद्राचं पाणी येत नाही तोपर्यंत मी आंघोळच करणार नाही. ज्या दिवशी समुद्र आले त्या दिवशीच मी आंघोळ करेन. येईल का समुद्र, म्हणजे देव माझ्या घरात येऊन सांगेल की ये बाबा सत्संगाला,
तरच नाही. ऑफिसला जायला तुम्हाला सांगायची गरज नाही पडत, शाळेत जायला, मार्केटमध्ये जायला नाही सांग, आपोआप येतं. तसं ईश्वराकडे जाताना तुम्हाला इनबिल्ट नॅचरली पाहिजे ते. आणि म्हणून इथे इथे काय सांगितलेलं आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. म्हणून पाखंड खंडन करणे कर्मकांडाच्या नावाने एवढं फसवलं जाते आपल्याला की माहीतच नाही. तुम्हाला ही ही पूजा घाला, हे भेटल, ही पूजा, ही पूजा, नुसतं गुरफटून टाकलेले. आणि आपल्याला बी कसं पाहिजे, आपल्याला कमी वेळामध्ये जास्त फायदा पाहिजे. म्हणून कर्मकांडामध्ये 90% लोक इन्व्हॉल्व आहेत, पण भक्तीमध्ये जास्त लोक इन्व्हॉल्व नाही आहेत. कारण भक्तीमध्ये सॅक्रिफाईस करावं लागतंय आणि कर्मकांडामध्ये, आणि आपल्याला वाटतंय की कर्मकांडच हे धर्म आहे. नाही आहे, अजिबात नाही. म्हणून इथे पाखंड खंडन म्हणजे काय, इथे आपण जे जे पापाच्या धर्माच्या नावानं आता मी एक ठिकाणी पाहिलं, आमच्या गलीमध्ये जळगावची एक फॅमिली आहे, 2-4 फॅमिली. दरवर्षी त्यांचं कुळपूजा असते आणि त्या कुळपूजामध्ये 2 बोकरे, एक बोकडा आणि एक मेंढरू कापल्या जातात दरवर्षी. आणि सगळेजण तिथे जमा होतात. त्याच्या एखादं कीर्तन ठेवू द्या, एको गलीतलं येत नाही. आणि ते बकरं लटकलेले जसे कुत्रे खालून बसतात ना, बघत राहतात त्या, तसे खाणारे बसलेले राहतात. आणि त्या मसुबाला खूर आणि चांगलं मसाला हे खातात. म्हणजे एवढे हरामखोर नालायक लोक आहेत की धर्माच्या नावानं बकरे कापून देव प्रसन्न होत नाही. शास्त्रामध्ये, वेदांमध्ये कुठे पशु हत्याचं कुठंतरी वर्णन केलेलं, पण कलियुगामध्ये नाही सांगितलं. तुम्ही किती कोंबडे बकरे कापले, देव प्रसन्न होईल का? आणि आपल्या हिंदू लोकांना तर 33 करोड देवता कमी पडले म्हणून दारग्या बाबाच्या मागे आले. आणि नाशिकमध्ये तर बधीर छाप लोक आहेत, एवढे जातात त्या दारगा बाबाच्या, डोक्यात पाणी झाले. काय कोणाची दर्गा आहे काय माहीत. अरे आपण डेड बॉडीला हात लावलं तर आंघोळ करतो, आणि डेड बॉडी तिथं कब्रस्तानमध्ये जाऊन तुम्ही पाया पडतात. काय बुद्धी भ्रष्ट झालेली. आणि त्याच्यात 80-90% हे आपले हिंदूच आहेत सोकॉल्ड. आणि त्याच्यामध्ये जे स्वतःला सोकॉल्ड एज्युकेटेड मानणारे ते आणखी मूर्ख. की तुम्ही काय करताय, पाप करताय हे तुम्हाला कळतं का? याचे शास्त्रामध्ये कुठे दिलेले आहे? तुमचा राईट आहे आपले म्हणून आपले सगळे वेद आणि आपले सगळे ग्रंथ वन साईड नाहीत. जसं अमेरिकन रिलिजन्समध्ये वन साईड चालतात. तुम्ही असं फॉलो केलं तर तुम्ही नाही का स्वर्गात जाता, नाही तर नरकात जाता. पण आपल्याकडं तसं नाही. आपल्याकडं क्वेश्चन आन्सर आहे. गीता भगवद्गीता घ्या, अर्जुनानं प्रश्न विचारले, भगवंतानं उत्तर दिले. राजा सुखदेव परीक्षेतनं प्रश्न विचारले, सुखदेव गोस्वामी उत्तर दिले. सौनकादी ऋषीनं प्रश्न केले, सूत गोस्वामीनं उत्तर दिलं. मैत्रिणीने प्रश्न विचारले, विदुरजीनं प्रश्न केले, मैत्रिणीने उत्तर दिलेले. म्हणजे भागवत घ्या, भगवद्गीता घ्या, हे सगळे ग्रंथ कसे प्रश्न उत्तर आहेत, वन साईड नाही चालत. आपल्याकडे ज्या लेवलचे जे लोक असतील, सत्वगुणा आपलं तमोगुणाचे असतील, तमोगुणावरतून प्रॅक्टिस करा. म्हणून त्यासाठी 6 पुराण आहेत. जे रजगुण आहेत, पॅशनेट पर्सन आहेत, त्यांसाठी 6 पुराण आणखीन दिलेले आहेत. आणि जे सत्वगुण आहेत त्यांच्यासाठी 6 पुराण दिले. तुमचा जो स्तर असेल तिथून तुम्ही स्वतःला उचला आणि अध्यात्म धर्म काय ते समजा. आणि पाखंड खंड पापाच्या, शास्त्राच्या, धर्माच्या नाम पाप करू नका, दुराचार करू नका. म्हणून इथे जे आपण बऱ्याच वेळा पाप करतो, भयंकर असं, आणि त्याच्यामध्ये बाबा लोक फसविणारे ते एवढे येतात. आता तुम्ही कितीतरी बघा मीडियामध्ये, नावं नाही घेत त्यांचे, तुम्हाला माहीतच आहे. कारण आपण बधीर छाप झालं. दुनिया फसती फसानेवाला चाहिए. मला सांगा, मी किती भस्म काढलं, तुमच्या लाईफमध्ये काय फरक पडणार आहे? हे बघा, तुम्ही कुठे जा, अध्यात्म करा नका करू, तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहे ते येणारच आहेत. तुम्ही इथून पळा, तिथं पळा, ह्या बाबाकडे जा, या दर्ग्यामध्ये जा, ह्या देवाला नमस्कारा. बघा, या जगामधले जेवढे काही दुःख आहेत ना, ते आपल्या कर्मानुसार आहेत. म्हणून सुख आलं तर पुण्यामुळं, आणि दुःख आलं ते आपल्या पापामुळं आलेले. आणि कर्म कोणाच्या पापाला सुटत नाही. याला म्हणतात ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक. ॲलोपॅथिकमध्ये जाताना तुम्ही डॉक्टरकडे फोड आलाय, त्या फोडाला काय करतो, तो थोड्यापुरचा वरचा मलम लावून देतो. तर कर्मकांड काय आहे माहिती आहे का? एवढी पूजा करा, तुमचा प्रॉब्लेम होतो. पण ते प्रॉब्लेम नष्ट होत नाही, तेवढ्यापुरता तेवढा दाबला जातो.
तो काही काळानंतर एकदम वरती येऊन जातो. आयुर्वेदमध्ये कसं करतात, वरचीवर मलम लावत नाहीत आयुर्वेदवाले. ते काय करतात, रूटला जातात आणि रूटला जाऊन जे ब्लड खराब आहे, रक्त खराब आहे, त्याचा नाश करतात. तसं भक्ती काय करते, की ती वरचीवर रिझल्ट येत नाही तुम्हाला. तुम्ही वर्षानुवर्षे ग्रंथ वाचता, जप करता, तुम्हाला वाटतं काय प्रभूजी काय हाताला येतच नाही. पण भक्ती ही भगवत प्राप्तीसाठी, भौतिक इच्छासाठी नाही. हां, पण भागवतामध्ये सेकंड कॅन्टोमध्ये, दुसऱ्याच स्कंदामध्ये भगवंत म्हणतात, अकाम सर्व काम मोक्षे काम उदाहरिती तीव्रेन भक्ती योग्याने यजेत पुरुष परम. माझी भक्ती ना ज्याला पाहिजे ते देते, जे नाही पाहिजे त्याच्यात समाधान ठेवते. अकामा, इच्छा नसू द्या, सर्व कामा, इच्छा असू द्या, मोक्ष काम उदर, मोक्षाची. पण तीव्र भक्ती योग्याने भक्ती जर केली तर भगवंत देतात. भगवंत असे कठोर नाहीत. तर जसं राधागोविंद महाराज एका प्रवचनामध्ये सांगत होते, काही मागायचं असेल तर शेजाऱ्याकडे मागू नका, बापाकडे मागा. आणि बाप कोण आहे, कृष्ण आहेत. आणि शेजारी पाजारी कोण आहे, डेमिगॉड्स आहेत, देवी देवता आहेत. आपण काय करतो, बाप सोडून नाही का शेजाऱ्याला म्हणतो, काका मावशी मला हे द्या, ते किती देणार तुम्हाला. देवदेवता हे थोडे देते, पण ओरिजिनल पित्याकडे जाते देतात. म्हणून इथे काय, पाखंड खंडन, या पाप जोपर्यंत खंडन केलं जात नाही, जी वृत्ती आहे. म्हणून आपल्याकडे 4 नियम आहेत पाखंड खंडनाचे. पाप कशामुळे वाटत आहे, नो मीट इटिंग, मांसाहार नाही. मांसाहारामध्ये नाही का कोणत्याही प्रकारचं जे तमस रजस पदार्थ आहेत ते टाळल्या जातात. मांसाहार नाही, जुगार नाही, कोणत्याही प्रकारचं जुगार, नशापान, विडी, सिगरेट, तंबाखू, चहा, कॉफी हे पण नाही. आणि दारू पण तर विषयच नाही. आणि त्याच्यानंतर अवैध स्त्री पुरुष संग नाही. ऑनेस्टली तुमच्या हजबंड वाईफ ऑनेस्टली राहून तुम्हाला त्याच्यात काय भोग घ्यायचा तो घ्या. हे 4 नियम सांगलेले. याच्यामुळे पाप वाढते. काही लोक अध्यात्माच्या नावाखाली खूप पाप करतात. दारू पितात, नॉनव्हेज खातात, याभिचार करतात आणि धर्माचं नाव देतात. हे पाप नाही चालणार. याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे आपल्याकडे. पण तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्ही धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंड काय, खंडन करणे. मला आता मध्यंतरी एक व्यक्ती विचारलं, का हो तुम्ही ह्या बाबाचं त्या बाबाचं, किंवा हा बाबा देव आहे, त्याने सांगितलं राज योगीराज ब्रह्मांड नायक, त्यानं सोय बाबाचं नावं घेतले. तुम्ही असं का करतात, तसं करता, ह्या बाबांना क्रिटिसिझम करतात. मला मी क्रिटिसिझम करत नाही बाबा. मला जे वेदानं माझ्यासाठी प्रमाण कोण आहेत, 2 लोक आहेत म्हटलं. 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद, रामायण, महाभारत, भगवद्गीता, भागवतम, जे सांगतात ते मी फॉलो करणार आहे. तू सांगितलं म्हणून मी नाही फॉलो करणार. ह्या ग्रंथांमध्ये ज्यांची वर्शिप करायला सांगितले मी त्यांना करेन. आणि माझ्यासाठी दुसरे प्रामाणिक कोणी ऑथर असेल, अधिकारी असेल, तुकाराम महाराज आहेत म्हटलं, ज्ञानेश्वर माऊली आहेत. त्याच्यानंतर आदि शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुचार्य, विष्णू स्वामी, निंबार्काचार्य, हे ऑथेंटिक पर्सन आहेत. यांना मी मानू का तुला मानू. मुद्दा काय आहे, मी माझ्यासाठी तुकाराम महाराज जे सांगतील मी त्यांना फॉलो करेल. मी सो कॉल कोणी काय सांगेल मी त्याला फॉलो नाही करणार. मुद्दा असं, कारण त्यांनी सांगितलंय पांडुरंग हे भगवंत आहेत, कृष्ण राम हे भगवंत आहेत. त्यांनी सांगितले हे बाबा भगवंत आहेत, मी त्याचे पाया पडलो असतो. पण ते सांगत नाहीत ना कोणता श्लोक आणि कोणता अभंग या व्यक्तीसाठी रचलेला आहे, कोणतं स्त्री सुक्त आणि पुरुष सुक्त यासाठी रचले. ते साधू संत सिद्ध पुरुष असू शकतं हो, ते भगवंत असू शकत नाही. म्हणून आपण प्रॅक्टिस करणारे पर्सन आहेत ना, ते आपल्यामध्ये तरी क्लिअरिटी पाहिजे की आपण करतो काय. म्हणून इथं पाखंड खंडना. आणि मग हे पाखंड खंड केल्यानंतर काय होय, 3rd लाईन काय इथं सांगितलेलं आहे की हेच करणे आमचे काम, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. जर तुम्ही धर्माचं पालन करता आणि पाप खंडन करतायत आणि त्या पापाला खंडन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय, नाम बीज वाढलं पाहिजे आपल्यामध्ये. कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचा साधा सोपा मार्ग आहे भगवंताचं नाव. तुम्ही किती यज्ञ केले, किती तपस्या केल्या, किती दान धर्म केला, किती तीर्थयात्रा फिरले. लोक तीर्थयात्रा जाऊन काय केलं, मागच्या वेळेस सांगितलं मी, अक्षरच्या पत्ते कुटत खेळत आलेत लोक संध्याकाळी दुपारा भागवत कथा ऐकताना संध्याकाळी पत्ते खेळत बसतात. भागवत कथेमध्ये मी पाहिलं. जातात तीर्थयात्रेला जाऊन नुसता अंगाचा मळ काढतात पण मनाचा मळ नाही काढत.
वाईट विचार सोडत नाहीत. भक्ती म्हणजे काय की तुमच्या स्वभावामध्ये आणि तुमच्या व्यवहारामध्ये बदल झाला पाहिजे, त्यालाच म्हणतात भक्ती. वरचीवर गुळण्या मारून जर दारुड्यानं वरचीवर गुळण्या मारल्या तर नशा येणार नाही. जेव्हा ती दारू आतमध्ये उतरल तेव्हा नशा येते. तसं प्रामाणिक जर नाम जप केलाय तुम्ही, भक्ती केली, तर तुमच्या लाईफमध्ये चेंजेस येतील. नाही तर तुम्ही नाही का वरचीवर गळ्यात किती माळा घालतायत, नाकाच्या शेंड्यापासून किती टीका लावतायत, तुम्ही किती सत्संगाला, ते फिजिकली तुम्ही किती प्रेझेंट आहे हा महत्त्वाचा नाही. फिजिकलपेक्षा तुमच्या चेतनेमध्ये, तुमच्या थॉट प्रोसिजरमध्ये आणि तुमच्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये काय बदल होतोय, याला म्हणतात रिअल अध्यात्म, खरं अध्यात्म. म्हणून इथे आम्हा करणे काम बीज वाढवाय नाम, भगवंताचं नाव आलं पाहिजे मुखातून. कारण काय, जन्म लाभा परमपुंसा अंते नारायण स्मृती, शेवटी नारायणाची स्मृती झाली पाहिजे तुमची. भगवंत गीतेमध्ये म्हणतात अंतकालेचे मामेम स्मरणमुक्ता कलेवरम. भगवंतान बाकीच्या क्रिया नाही सांगितल्या. अंतकाळी माझं जो स्मरण करेल तोच माझी प्राप्ती करू शकतो. हा श्लोक 2 वेळा रिपीट केलेला आहे. आणि भागवतामध्ये तर पदम पदम वेळा सांगितलेलं आहे. शेवटी भगवंताचं स्मरण केलं तर तुम्हाला भगवत प्राप्ती भेटेल. बाकी दानाना, तपानं, तीर्थयात्रेना, की तुम्ही किती कार्यानं नाही, की भगवत प्राप्ती नाही सांगितलेली. कशाने सांगितलेलं आहे? नामस्मरण. म्हणून नामस्मरण काय सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी इथे 3rd लाईनमध्ये, हेची आम्हा करणे काम बीज वाढवायना, म्हणून वेद अनंत बोलिला, अर्थ इतका तर साधिला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावं. ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी क्लिअर केले. वेद खूप काही बोललाय, अनंत बोलला, अर्थ इतका साधिला. त्याचा एसेन्स काय वेदाचा? विठोबाशी शरण जावे, पांडुरंगाला शरण गेलं पाहिजे, निज निष्ठा नाम घ्यावे, पांडुरंगाचं नाव घेतलं पाहिजे. आणि ते घेतल्यानंतर काय तुकाराम महाराज काय म्हणतात, सगळं शास्त्राचा विचार, माझ्या सगळ्या शास्त्राचा विचार, अंती इतकाच निर्धार, माझा आता धूढ निचाल, इतकाच निर्धार. काय धूढ आहे? 18 पुराण सिद्धांत तुका म्हणे हेची होतं, की या वेद सकळ जे शास्त्र आहेत आणि पुराण आहेत हे सगळे भगवंताचं नाम जप सांगतात. म्हणून 4 वेद जाणं 40 शास्त्र कारण, 18 पुराण हरीशी गाती. 4 वेद 18 पुराण हरीचं नाव सांगितलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजानं काय सांगितलेलं आहे की नाम बीज वाढलं पाहिजे. जसं एखादं बीज लावलं तुम्ही, आंब्याची आता कोई पावसाळ्यामध्ये लावतात, येतात बऱ्याच वेळा, त्याच्यातून नाही का तुम्ही बीज लावलं तर तो आंबा बाहेर येईल. बीजच नाही टाकलं तर आंबा येईन कुठून? तसंच हृदयामध्ये नामरूपी बीज घातलं तर भगवत रूपी प्रेम, भगवत प्राप्त होते. भगवंत दूर नाहीत, पण कलियुगामध्ये सगळे लोक करतील. आता या श्रावण महिन्यामध्ये फेऱ्या मारायला जातात. कुठं? त्र्यंबकला. काय फरक पडतं? बरेच पोरं नाही का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसाठी फेऱ्या मारतात तिथं, का आपला टाका कुठेतरी भिडून जाईल म्हणून. हां, फेऱ्या किती जरी मारल्या तुम्ही, काय काय होतंय? मी एकदाच गेलो, तुम्हाला बळजबरी नेलं होतं इस्कॉनच्या येण्याचे पहिले. अक्षरशः काटे एवढे घुसले, नंतर कानाला खडा लावला. मला एका सांगितलं, जो जडे ब्रह्मगिरी त्याची नाही एमपुरी. म्हणलं लोक लय पाप करते ना, एकदा ब्रह्मगिरी चढते ना, असं थोडे पापातून जाणार आहे. पाप शास्त्रामध्ये दिलेलं आहे, जो जडे ब्रह्मगिरी त्याची नाही एमपुरी. पण तिथे काय सांगितलेलं आहे? तुम्ही कलियुगामध्ये पाप नष्ट करायचं एकमेव साधन आहे की नाम जप. आणि ते कोणी करत नाही. लय स्वस्तात मस्त आहे नाम जप, पैसा लागत नाही, काळ वेळ सदा सर्वच अवस्थेमध्ये नाम जप करू शकतात. पण अख्ख्या गावचं धुणं धुवायला वेळ असतो लोकांना, पण नाम जप करायला वेळ नसतो. माहिती आहे गावचं धुणं? हां, बाबा एकत्र बसा आणि तो डिस्कशन काढा, घरातून चालू होतं आणि मग सगळ्या गावात पसरते. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात हे सांगतात. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात, नाम जप नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपं आहे. आणि काय होईल नाम केल्यानंतर? जळतील पापे जन्मांतरीचे, जन्माचं पाप नष्ट होऊन जाते. न लागे सायसे जावे वनंतरा, वनात जायची गरज नाही. सुखे तो घरा नारायण, घरी नारायण येतात तुम्ही नाम जप केल्यानंतर, तुम्हाला जाण्याची गरज नाही. तीर्थयात्रा फिरणं किंवा मोठ्या कार्य करण्याची गरज नाही. सुखे तो नारायण. मग त्यासाठी काय, ठाईची बसून करा एकचित्त, एका ठिकाणी बसा आणि आवडे अनंत आवळावा. भगवान नारायणला आवडा. कसं आवळतात? जसे एखादी आई आपल्या बाळाला आवडती
तसंच आपण नाम केलं, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपाव सर्व काळ. इथे सांगितलं राम कृष्ण हरी विठ्ठल केशव हा जप सांगितलेला आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, याहून अनेक नाही पै साधन, याच्यावर दुसरं कोणतं साधनच नाही. वाहत असे विठोबाच्यानं, विठ्ठाची पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला. किती तळमळतीनं बोलतात तुकाराम महाराज. निस्ती लोकांनी ग्रंथ घेतले पण वाचत कोण नाही. घरात माळ आहे पण जप करत कोण नाही. देवाऱ्याचे तीर्थयात्रेतून देव आणतात पण पूजा करायला कोण नाही. मंदिरं बांधतात लोक पण त्याच्यात जायला कोणी नाहीये. निस्ता भरायचं कामं चालू केलेले. मी मध्यंतरी एक 8-9 महिने किंवा 1 वर्षापूर्वी एका परिवाराकडे होती. म्हातारी सगळीकडे देव, प्रत्येक देव ज्या ठिकाणी गेली ती देव घेऊन यायची. सून वैतागली पूजा करू. म्हणले महाराज कोण्या देवाची पूजा करू? म्हणलं तुमच्या सासून तुम्ही ठरवा काय करायचं ते, मला विचारू नका. एकाची तर राहावा. आपले 7 दिवसाचे 7 दिवस, सोमवारी महादेव, मंगळवारी संतोषी, बुधवारी कोणता विठ्ठल, गुरुवारी दत्ता, शुक्रवारी रेणुका, शनिवारी शनी मारुती, रविवारी हॉटेल दूरदर्शन साधना मिसळ. आणि सिजनेबल भक्त आपल्याकडे कमी नाही. सिजनेबल भक्त बघा ना, शनी आमुष्य, आज आमुष्य आहे ना, सगळे महादेवाचे आपल्या याच्या शनिदेवाच्या मंदिर, मारुती बी वाईटागला. दिवसभर किती लोक तेल वाटतात सगळ्या. मला कधी कधी वाटते तुमच्या अंगावर तेल वाटलं तुम्हाला कसं वाटत असेल एखाद्या बॉडीला. तुम्ही अजिबात सेन्सिअर. आता तुमच्या घरात 2 बेल वाजू द्या कंटिन्यू, तुम्ही चिडता का नाही? जाऊन असे घंटा अरे कळते बाबा तू आलाय देवाला, कशाला एवढं इरिटेट करतो? घंटा का वाजावा? ते त्याला निगेटिव्ह व्हायब्रेशन जावं. पण 100 लोक घंटा वाजवला देव बी परेशान होत असन की या माझ्या भक्तांना अजिबात सेन्सिटिव्हपणा नाही आहे. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सेन्सिटिव्ह नसाल तर देवाजवळ तुम्ही सेन्सिटिव्ह काय राहणार? म्हणून इथे तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमची विठोबाची शपथ घेऊन सांगतो, तुका म्हणे सोपं आहे सर्वाविन, शहाणा तो धनी घेत इथे. कोण आहे तुकाराम महाराज? काय म्हणतात? सोपं आहे, सगळ्यांना सोपं आहे. शहाणा तो धनी आहे. जो शहाणा आहे ना तो धनी आहे. कोणता धन? जो भगवंताचं नाम जप करतो. हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे. आणि म्हणून इथे तुकाराम महाराज नाम वाढवावे बीज, नामाचं बीज वाढवावे होतं. आणि त्याच्या 3rd लाईनमध्ये काय म्हणतात? हे वाढवण्यासाठी आम्ही काय करतो? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाणे फिरे. आम्ही तीक्ष्ण उत्तरे देतो. आम्ही कोणाची भाडभीड ठेवत नाहीत. कोण काय कसा आहे अजिबात नाही. तुकाराम महाराजाने विचार करा, 4956 श्लोक आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 5000 अभंग आहेत गाथ्यामध्ये. पण त्या गाथ्यामध्ये एकाला सुद्धा सोडलं नाही. भोंदू बाबा, भोंदू साधू, स्त्रियावर, सगळ्यावर महाराजांनी टीका केलेली. जे भगवत भक्ती सोडून नाही का चिटिंग करतायत सगळ्याला धुतलंय महाराजांनी. नॉनव्हेज खाणाराला, बाबा लोक पैसे घेणाऱ्याला, एकाला सोडलं नाही. गाथ्याचा अभ्यास करा, तुम्हाला कळेल काय. लोक लय वरचीवरच वाचतात. जे अर्ध कुकुट नाही आपल्याकडे, जे आपल्याला गरजेचं आहे तेवढंच घेतो आपण. जसं एकाकडे कोंबडी होती सोन्याचे अंडे देणारी. त्याला असं वाटायचं यार मागचा भाग चांगला आहे, रोज सोन्याचे एक अंडे भेटतं, पुढचा भाग लय महागडा आहे कारण दाणे खाते. म्हणून या बाजारानं काय घेतलं, एक चाकू घेतला एक दिवस आणि ती अर्धी कोंबडी कापली. कोणती? की जे अंडे देणार तोच भाग ठेव, बाकीचा फेकून देऊ. कोंबडी मेली ना. तसे लोक कलियुगामध्ये शास्त्रामध्ये जेवढं पाहिजे तेवढेच घेतात. प्रमाण काय? हे अधिक मास बघा. शास्त्रामध्ये भगवत भक्तीची पूजा सांगितलेली आहे. 90% लोक पाया धुवून घेण्यासाठी मरमर चालू आहे. याचे वानं त्याचे वानं, नुसते खाणं झोपणं चालू आहे. कुठं दिलंय मला सांगा? जावाई विष्णू दामात्रा सांगितलेलं आहे. जावाईची विष्णू स्वरूपामध्ये पूजा करायला सांगितलेली. पण कधी? 1 वर्षाच्या आत. आता जावाई म्हातारे झाले, त्याला जावाई आले तरी हा भाऊ पूजा करून घेतोय. लेडीज ती सुद्धा पूजा करून घेते. कुठं दिलेलं आहे? लोक परंपरा भरपूर चालू केलेल्या आहेत. नवरात्रामध्ये लोक दांड्या खेळतात, देवी राय ते बाजूला आहे, दुसऱ्या देवाच्या मागे लागतात लोक. म्हणजे आपले धर्म, आपले सण आहेत ना, धर्म राहत आहे बाजूला,
त्याच्या मागं धर्माच्या त्या सणाच्या नावाखाली इंद्रियतृप्ती चालू आहे. रंगपंचमी घ्या, तिथं राधाकृष्णांच्या प्रेमा प्रसन्नासाठी रंगपंचमी. इथं रंगपंचमी काय करतात, लोकांचे दात घासतात कलरनं, हां, एकूण एकाच्या अंगाला गटार टाकतात. राधाकृष्ण गेले कुठं? दसरा म्हणजे वर्षभर गाड्या धुत नाही, पण दसऱ्याच्या दिवशीच धुतात. म्हणजे बाकी महिने धुवा कुठं दिले शास्त्रामध्ये? दसऱ्या दिवशीच गाड्या. दसऱ्याच्या दिवशी भगवान रामचंद्राचा विजय उत्सव सांगितलेला, ते पालन करायचं लोक करत नाही. दीपवळीत काय फराळ खाणे, फटाकडे फोडणं कुठं? पण त्याच्यामध्ये भगवंताच्या कमी कमी 70-80 लीला झालेल्या दीपवळीमध्ये, सगळ्या अवतारांचं वर्णन केलेलं, ते कोणी करतच नाही. म्हणून काय झालं इथं, काय तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन फिरे. तुकाराम महाराज म्हणतात की मनाप्रमाणे नाही चालणार अध्यात्म, शास्त्रानुसार अध्यात्म किंवा धर्म चालणार आहे. आज बोर झाले का तुम्ही? नाही ना? तेव्हा आज काय लय कान उघडणे करू राहिले प्रभूजी. काय करू? तुकाराम महाराज अभंग आहे आणि इथं जातीचेच पाहिजे, येड्या गाबळ्याचं काम नाही. जसं मलबार हिल किंवा तनेक ज्वेलर्समध्ये ज्याच्या खिशात पैसा आहे ना तोच जातो. ह्या स्वर्ग 9 to 9 मध्ये सगळी गर्दी करतात इमिटेशन ज्वेलरीनं. तसं भगवत भक्तीमध्ये इथं पक्काच पाहिजे. आणि मला हजारात चांदण्या नको, एकच चंद्र ऑनेस्ट करणारा पाहिजे. मला काही जास्त क्राऊड, नदीचा पूर आला आणि वाहून गेला ते काहीच कामाचं नाही. जे पाणी स्टेबल राहिलं ते महत्त्वाचं आहे. तसं तुम्ही किती क्राऊड येतो हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती फॉलो करता हे महत्त्वाचं आहे. म्हणून इथे काय, तीक्ष्णे उत्तरे हाती घेऊन फिरे. आम्ही काय करतो, घेऊन फिरतो. म्हणून मला लोक म्हणतात, कधी कधी लय परखड बोलतात. म्हणलं भाऊ, मी कोणाच्या दक्षिणाचा कानकोंडा नाही. तू उद्या नाही बोलवलं तर मला टेन्शन नाही. मंदिर 3 टाइम प्रसाद देते. बापाच्या घरी नाही का शेती आहे म्हटलं, तिथं काय आपल्याला घेणं देणं. कुठं पैसे कमवायचे, लोकांना वैराग्याचे प्रवचन झोडायचे आणि खिशे भरायचे आपण, हां, मोठमोठे साधू व्हायचे आणि फॉर्च्युन गाडीमध्ये फिरायचं. लोकांच्या नजरेत येऊ शकता तुम्ही, पण पांडुरंगाच्या नजरेत नाही येऊ शकत. जे आहे डॉक्टराने साधूनं खरंच बोललं पाहिजे. डॉक्टरनं कधीच तोंड चोपडेपणा नाही केला पाहिजे. जे आहे पेशंटसाठी आणि साधूनं, जे साधकांसाठी जे गरजेचं आहे ते बोललं पाहिजे. नाही तर आजकाल काय झाले, साधू लोक लय तोंड चोपडे झालेले आहेत, नुसतं गुणगान करतात आणि चल्याच्या पटाला तेच आवडतं. घरी कोणत्याच्या बायका त्यांचं गुणगान करत नाही. ज्या पोरांना जीवनभर कमवून ठेवलं तो विचारत नाही. मग बाबाला दाक्षिणा दिले की तू गुणगान करतो, असं कर ते कर. हां, तर इथे तीक्ष्ण उत्तरे घेऊन आणि मग मनापूर्ण आहे. तर काय दिलेलं आहे महत्त्वाचं, की सगळ्यात महत्त्वाचं जे परंपरेतून ज्ञान आलंय ना ते ज्ञान घेतलं पाहिजे. जेव्हा तुम्ही परंपरा, आणि ही परंपरा कशी, कृष्ण, ब्रह्माजीपासून नारद, नारदापासून व्यास, व्यासापासून मध्व, अशा घेतात. आणि मग तीक्ष्ण उत्तरे तुकाराम महाराजांनी काय घेतलेले, खूप कठोर बोललेले तुकाराम महाराज. तुकाराम महाराज या गाभागामध्ये सांगतात, पोटासाठी खटपट करती अवघा विळ. काय, पोटासाठी खटपट करती अवघा विळ, राम राम म्हणती तुझी बसली दात खिळ. काय, दिवसभर खटपट करशील पैसे कमवायला, पण राम नाम करायला तुझी काय बसते, दातखिळी बसून जाते. बरेच लोक बघा ना, हरे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, पोपटासारखा म्हणतो, पण किती जप करतो, नाही करत, दातखिळी बसून जाते. तुका महाराज म्हणतात, हरिनामाचे नाम कधी काळे कारे, नये वाच्या म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. त्याच्यात कठोर शब्द येतं आणि शिव्या पण घातलेल्या आहे. हरिनामाचं कधी काळे नये वाचा, अरे कधीतरी नावात येऊ दे. राम राम तुझ्या बापाचं काय काय चाललंय, तिथं घाण शब्द वापरलाय महाराजांना. पुढे काय म्हणतात, द्रव्याच्या आशा तुझल्या दाही दिशा न पुरती, कीर्तनाशी जाता तुझी जड झाली मती. म्हणजे दर्व कमवायला सगळीकडे फिरशील, पण कीर्तन म्हटलं, कीर्तने जाताना तुझी बुद्धी, तुझं शरीर जड पडून जाते. कीर्तनाला प्रवचनाला म्हटलं की तिची बुद्धी जड पडून जाते. नको, कुठं एकच चॅनल जातं, कुठं त्या बाबाचं ऐकायचं. हां, बुद्धी जड. तुका म्हणे ऐसा जीवा काय करू आता मी. तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे ऐसा जीवा काय करू आता, राम राम न म्हणते त्याचा गाढव पिता. त्याचा बाप कोण आहे, गाढव पिता. आणि एकनाथ महाराज याच्यापेक्षा भयंकर बोलतात, हरी बोला हरी चाला व्यर्थ गलबाला करू नका. हरी बोला हरी चाला व्यर्थ गलबाला करू नका. तुझी माई गेली भूतापाशी, हरीने मुखाशी एरे मुडा. तुझी आई भूतापाशी गेली म्हणून तुझ्या मुखातून हरिनाम येत नाही.
किती कठोर बोललेले आहेत. याच्या पुढे पण महाराजांचे अभंग घेताना आणखीन एक अभंग आहे. ते म्हणतात अं, हां बाकीचे टाळतो मी अभंग. दिवसा यापार चावटी, दिवसा यापार चावटी, रात्री कुटुंबाची मोठी चिंता. आपलं रात्री कुटुंब चिंता मोठी, म्हणजे दिवसा यापार चावटी करत राहणार आहे, रात्री कुटुंबाची चिंता करत बसणार आहे. काय करू या मनाशी, काय करू मनाशी, ना आठवाये ऋषिकेशी. मनाला सांगतो की ऋषिकेश आठवत नाही. वेश्यापाशी रात्री जागे, वेश्यापाशी रात्रभर जागेल. हरी कीर्तन इंदिरा लागे, प्रवचनात बसले की त्याला, त्या कीर्तनामध्ये बसले की त्याला झोप लागेल. तुका म्हणे आयसा, तुका म्हणे काय झालासी, वृथा संसाराशी आलासी. कशाला संसारात येऊन बोजा वाढवले तू, इथे म्हणतात. आणि इथंच काय दिलेलं आहे ते महाराज तुकाराम महाराज म्हणतात, काही नित्य नियम नाही अन्न खाये तोची स्वान, वाया मनुष्यपण भारवाहे वृषभा. काही नित्यम नाही, प्राण्यासारखा जगत राहतो, खातो पितो झोपतो मैथून करतो, मुलाबाळांना जन्म देतो, तोची स्वान कुत्र्यासारखा आहे. वाया मनुष्यपण भारवाहे वृषभ, म्हणजे त्याचं मनुष्यपण बैलासारखं वाहत गेले. जन्माला आला, पाणी वाहत वाहत मेला. तुकाराम महाराज तोच होय भूमिभार, नेणे यातेचा आचार. जमिनीवर तो काय झालाय, भार झालाय, आणि त्याचं आचरण काहीच नाही. आणि म्हणून दारू भोग अघोर पित्राशी, त्याच्या पित्रांना काय सांगतो, अधोगतीला जातात. अखंड अशुभ वाणी, त्याची वाणी कधीच गोड बोलत नाही. आणि खरे न बोले स्वप्नाशी, तो कधीच खरं बोलत नाही, खोटंच बोलत राहतो. आणि अशुभ वाणी काय असतात ना, लोक खवचट बोलतात, कधी धड बोलत नाहीत. पाप त्यावनी अनेक नाही दुसरा, त्याच्या पापी दुसरा कोण नाही. पोटापोशी एकला भूती दया नाही, ज्याला पाठी लागे अंत दारवापाशी. ज्याचं पाठीपोशी काही नाही, भूतासारखी जीवदया नाही, खाणं पिणं याच्यातच बसलेला आहे, तो भूतासारखा भयंकर आहे. तुका म्हणे त्याचे मनुष्यपण केले हानी, देवा विसरूने केला म्हणतो मी माझे म्हणी. म्हणतो की अरे याचं देव पण वाया गेलेलं. म्हणजे तुकाराम महाराजाचे असे अभंग येतं, ते घेण्यासारखे नाही. तिथं सांगायचा मुद्दा आहे की तीक्ष्ण उत्तरे घेऊन महाराज फिरतात. आणि हे बोलण्याचं कारण तुकाराम महाराज काय म्हणतात, नाही भीड भार तुका म्हणे सांगत होर. मला काय भीड भार नाही, मी कोणाचा थान चोर मोठा काय नाही. जो माझ्या पांडुरंगाची भक्ती करतो मी त्याची किंमत करतो, जो संसारात जगत राहतो मी त्याची काही किंमत करत नाही. आता हे तुकाराम महाराज काय बोलतायत, तुकाराम महाराज पुढे म्हणतात, नका धरू कोणी राग वचनाच्या म्हणी. माझा राग धरू नका, माझं वचनाचा राग नका धरू कोणी राग वचनाच्या म्हणी, माझा राग धरू नका. इथे बहुताचे हित, हे मी माझं सांगण्याचं कारण काय, मला बहुताचं हित सांगायचं आहे. तुमचं हित आहे त्याच्यात सांगतो मी, माझे काही जाती दुश्मन नाही आहे व्यक्तिगत किंवा सामाजिक, तुमचं हित आहे. शुद्ध करून राखत चित्त, हे याचं एकमेव हित आहे की तुमचं चित्त शुद्ध झालं पाहिजे. शुद्ध करून राखत चित्त, नाही केली निंदा आम्ही दुसरी भेदा. निंदा करत नाही मी, निंदा कोणाची करतो, मनुष्याची करत नाही, त्याच्या स्वभावाची करतो. तुकाराम महाराजांचा अभंग कोण्या व्यक्तिगत स्त्रीवर पुरुषावर नाही, तर त्याची जी वृत्ती आहे, त्याचा स्वभाव आहे ना, त्याचं क्रिटिसिझम महाराज करतात. आणि म्हणून तुका म्हणे मज येणे विन काय काज, मला काही कोणाचं घेणे देणं आहे का, मला कोणाकडून काही भेटणार आहे का, माझे दुश्मन. याच्यामध्ये एकच महाराजाचं म्हणणं आहे की तुमचं हित व्हावं त्यासाठी मी कठोरवाणी बोलतोय. म्हणून तुकाराम महाराज ह्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आम्ही कशासाठी आलोय, धर्माचं पालन करण्यासाठी. आणि पाखंड खंडन जी वृत्ती मेंटली त्याला डिस्ट्रॉय करणं, हेची आम्हा करणे काम, हेच काम आहे आमचं, दुसरं काहीच नाही. साधू संतांचं काम काय, हेच काम आहे. बीज वाढवावे नामे, लोकांच्या हृदयामध्ये भगवत नाम वाढलं पाहिजे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाणे फिरे, आम्ही तीक्ष्ण उत्तर घेतो आणि बाण सोडतो की लोकांच्या हृदयात लागलं पाहिजे. नाही भीड भार तुका म्हणे सांगा थोर, याच्यात भीड भाड नाही, केवळ हित म्हणून बोलतो मी. जसं एखादे आई वडील आपल्या बालकाला रागवतात, शिक्षक एका विद्यार्थ्याला रागवतात, तसे साधू संत आपल्यावर रागवतात. त्यांचं व्यक्तिगत काही नाही, तर ते आपल्या हितासाठी बोलत आहेत. म्हणून आपण त्या मेसेजला, त्या
प्रवचनाला नाही का त्या अभंगाला सिरियसली घेऊन आपल्या लाईफमध्ये केलं पाहिजे. झोपण्याचं ढोंग नाही केलं पाहिजे. कारण लाईफ आहे ना, खूप लाईफला चिपली घेऊ नका. लाईफ खूप कमी आहे. ऑलमोस्ट 45 क्रॉस झाले. 15-20 आपण जे मटेरियल लाईफमध्ये तुम्हाला काय करायचं ते करा. भौतिक जीवनामध्ये तुम्हाला पैसा कमवा, मुलं-बाळांना. पण हे करीत असताना आपल्या ध्येयामध्ये, आपल्या चित्तामध्ये भगवंत असले पाहिजे. एक शेवटचं उदाहरण देतो. जसं एखाद्या स्त्रीचं लग्न झालं एखाद्या पुरुषाशी, पण परपुरुषाची मन जर तिचं अटकलं आणि ते प्रियकर जर झाला असेल, तर ती घरातल्या नवऱ्याचं, सासू-सासऱ्याचं, मुलांचं काम खूप चांगलं करते. पण चित्तामध्ये तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी, त्याच्या स्मरणामध्ये ते दिवस घालवत असते. पण सायमेंटियसली ती खूप चांगलं काम पण करते आणि सायमेंटियसली त्या परपुरुषाचं स्मरण पण करते प्रियकराचं. तसंच साधकानं असलं पाहिजे. तुमचा संसाररूपी तुम्हाला खेळ खेळा. सोशली, फॅमिली, फिजिकली, फायनान्शियली सो मेनी तुमची ॲक्टिव्हिटी तुम्ही करा. पण तुमचं चित्त पांडुरंगाच्या प्रती पाहिजे. जसं एक आई घरात स्वयंपाक करते, पण तिचं बाळ हॉलमध्ये खेळत असेल ना, कुकिंग करता का सायमेंटियसली त्या बाळाकडे लक्ष ठेवते आणि तिची केअरिंग पण ती करते. त्याच प्रकारे त्या आईसारखं आपण काय करा, संसाररूपी खेळ खेळला पाहिजे आणि आपलं चित्त पांडुरंगाचं ठेवलं पाहिजे. हे तुकाराम महाराज आपल्याला खूप इन्व्हॉल्विंग सांगतायत. आणि म्हणून आपल्या लाईफमध्ये सिन्सिअर आणि सिरियस 2 गोष्टी, प्रामाणिकता आणि गंभीरता. प्रामाणिकता तत्वांच्या प्रती आणि गंभीरता साधण्याच्या प्रती असलं पाहिजे. 2 मेसेज काय? सिन्सिअर आणि सिरियस. प्रामाणिकता फिलॉसॉफिकल. सेंटिमेंट उद्या तुम्हाला विचारलं, "का गं?" "काही नाही बाबा, इथं होतो बक्षी पार्कमध्ये. आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलोत, बसलोत प्रवचनाला." नाही. फिलॉसॉफिकल काय? तत्व काय? पहिली गोष्ट ते. आणि सेकंड काय? गंभीरता तुमच्या प्रॅक्टिसमध्ये. म्हणून 24 तासामध्ये 22 तास तुम्हाला काय गोंधळ घालायचा झाला, 2 तास नाही का स्पिरिच्युअल, 2 तास सोडून द्या. 1 तास, 1 तास बी सोडून द्या. अर्धा तास सिन्सिअर करा. त्याच्यामध्ये अर्धा तास भगवद्गीता भागवतम वाचा. त्याच्यामध्ये नाही का सिन्सिअर नाम जप करा. सकाळी तुम्ही सिन्सिअर चॅन्टिंग करता. म्हणून मी नेहमी लाईफस्टाईल सांगत असतो, सकाळचा वेळ 2 गोष्टीसाठी, अर्ली मॉर्निंग स्पिरिच्युअल प्रॅक्टिससाठी, फिजिकल फिटनेससाठी. दिवसभराचा वेळ तुमच्या वर्कसाठी आणि इव्हनिंगचा टायमिंग असतो, संध्याकाळी 7चा जो वेळ असतो तो फॅमिलीसाठी स्पेंड करायचा असतो. म्हणजे 4ही गोष्टी बॅलन्स होतात. फिजिकल फिटनेस पण होतो, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस पण होते, तुमचा वर्क पण होतो आणि फॅमिली केअरिंग पण होते. ह्या 4 गोष्टी बॅलन्स करता तर लाईफ नाही का स्मूथली आणि हॅपीली तुम्ही नाही का तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जगू शकतात आणि लाईफ सक्सेसफुली होऊ शकतात. कारण स्टेबल लाईफ जगणं खूप इम्पॉर्टन्स आहे. इनबॅलन्स लाईफ झाली तर खूप, आणि लाईफ कधी स्टेबल राहणार नाही, पण ती प्रॅक्टिस केली तर ती स्टेबिलिटी येते. आणि म्हणून हे अभंग आपल्याला ह्याच्यातूनच आषाढी वारीच्या निमित्तानं आपल्याला हे शिकवतात की आपण आपल्या जीवनामध्ये सिन्सिअर आणि सिरियस राहून प्रॅक्टिस केली पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. सॉरी, खूप कठोर लेक्चर झालं आजचं. कोणाला काही प्रश्न, टीका टिप्पणी?